कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरात आज दुपारी एका भीषण आगीच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली। होळीच्या मैदानात उभी असलेली एक खासगी बस अचानक लागलेल्या आगीत जळून पूर्णतः खाक झाली आहे। ही बस गेल्या 1.5 वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत एकाच ठिकाणी उभी होती। दुपारच्या कडक उन्हात अचानक बसनं पेट घेतला आणि काहीच वेळात संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडलं। या आगीच्या भीषण ज्वाळा लांबूनही दिसत होत्या, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही प्रशासनासाठी मोठी दिलासादायक बाब ठरली आहे। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। उघड्या मैदानात दीर्घकाळ नादुरुस्त वाहने उभी ठेवल्यानं अपघातांचा धोका वाढतो असा इशारा नागरिकांनी दिला। सध्या पोलीस प्रशासन या आगीचा कसून तपास करत असून परिसरातून खबरदारी घेण्याची मागणी होती आहे।